मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा संत शिरोमणी मनोहर स्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अनंत पाव महाराज गुरु महाराज रूप सगुण सुंदर नाम शोध श्री शंकर नाम शोध श्री शंकर नाम शोध श्री शंकर रूप सगुण सुंदर नाम शोध श्री शंकर नाम शोध श्री शंकर नाम शोध श्री शंकर माझे हृदय भुवना आता दीनबंधु विश्वनाथ दीनबंधु विश्वनाथा दीनबंधु विश्वनाथ आता दीनबंधु विश्वनाथ दीनबंधु विश्वनाथ दीनबंधु विश्वनाथ माझे हृदय भुवना माझे हृदय
गुरुराय दाखविली सोय गुरुराय दाखविली सोय गुरुराय दाखविली सोय गुरुराय दाखविली सोय अनाथाची माय कृपावंत अनाथाची माय कृपावंत अनाथाची माय कृपावंत माझी देणे भरिले अंजन माझी देणे भरिले अंजन माझी देणे भरिले अंजन माझी देणे भरिले अंजन निरंजन सामुरले निरंजन सामुरले निरंजन सामुरले आचविले जतन रविले आचविले जतन रविले आचविले जतन रविले आचविले जतन रविले दासी धारिले देशांतरा दासी धारिले देशांतरा दासी धारिले देशांतरा निरंजन सामुरले निरंजन सामुरले निरंजन सामुरले भक्त आदि देवा देव मने भक्त आदि देवा पाता देवते सताळकर बाबा म्हणतील माग आपली गुरुजी सत्ता धन्य गुरुराय दाखव हेलो धन्य गुरुराय
धन्य गुरुराय धन्य गुरुराय धन्य गुरुराय धन्य गुरुराय दाखविली सोया धन्य गुरुराय दाखविली सोया धन्य गुरुराय कृपावंत अनताची माय कृपावंत कृपावंत अनाथाची माय कृपावंत अनाथाची माय कृपावंत अनाथाची माय कृपावंत नेत्रा माझी जेने नेत्रा माझी जेने भरिले अंजन नेत्रा माझी जेने तेने निरंजन सावरले समरले
ಧನಿ ಮದ ಗ ಮದನಿ ಸ ತೇನೆ ನಿರಂಜನ ತೇನೆ ತೇನೆ ನಿರಂಜನ ಸಮೋರಲೆ दाखविली सोय अनाथाची माय कृपावंत धन्य गुरुराय दाखविली सोय अनाथाची माय कृपावंत नेत्रामादी देणे भरिले अंजन तेने निरंजन सामोरले
चित्ताच उले चैतन्य वाढविले भेटाची धारिणी देशांतरा नेत्रामागे जेणे भरले अंजान तेने निरंजन महादेव म्हणे भक्त आणि देव बोलला नाही ठाव नेत्रा माझे जेणे हरिले अंजन तेने निरंजन सामुर हरे धन्य गुरुराय दाखविली सोय अनाथाची माय कृपावंत नेत्रा माझे जेणे भरले अंजन तेने निरंजन सामोरले. या महान मंगलमय अशा प्रसंगी हल हल परम पूज्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत यांच्या संजीवन समाधीच्या समोर हा अखंड नामयज्ञ म्हणजे त्रिवार्षिक अशा प्रकारचा कार्यक्रम. या त्रिवार्षिक कार्यक्रमाला पुरुषोत्तम मास म्हणतात, अधिक मास म्हणतात आणि मलमासही म्हणतात. अशा त्रिविध अशा प्रकारच्या नामानं हा जो असणारा मंगलमय सोहळा राष्ट्रसंतांनी या ठिकाणी घालून दिलेला आहे. खरोखर परमपूज्य राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी म्हणजे जीवनमुक्त समाधी, अनंतकोट ब्रह्मांड नायक शिवप्रभू यांचे सुपुत्र कार्तिकेय, यांचे सुपुत्र कार्तिकेय आणि कार्तिकेयचा अवतार म्हणजे शिवयोगी समाधी राजे संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या संजीवन समाधीला माझ्या हृदय मंदिराच्या ठिकाणी अनन्य भावनेने कोटी वेळा प्रणाम करून राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य स्वामीजीच्या संजीवन समाधीला मनोवन हृदय मंदिराच्या ठिकाणी हृदय मंदिरी साठविला देव आठविला भव सिंधू येणे मनोवन कोटी वेळा नतमस्तक होऊन संयोजकांनी या ठिकाणी जो अखंड नामयज्ञ अधिक मासाचा आरंभ केलेला आहे त्या अनुषंगाने या अखंड नामयज्ञाचं तिसरं पुष्प संपन्न करत असताना नामसंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग मनमत समकालीन महादेव प्रभूचा आहे. तो 4 चरणाचा आहे. चार चरणाचा आहे आणि या 4 चरणामध्ये महादेव प्रभूंनी माऊलीनी या 3 त्रिभुवनातल्या नाही तर अनंतकोट ब्रह्मांड नायक शिवप्रभूच्या ज्या असणाऱ्या विश्वामधल्या गुरुरूपाचं ज्यांनी आपल्या 4 चरणाच्या अभंगामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. खरोखर या विश्वामध्ये भारत भूमीमध्ये किती देव आहेत तर 33 कोटी देव आहेत. 33 कोटी देव आहेत आणि या 33 कोटी देव असणाऱ्या या सर्वांमध्ये सर्व शिरोमणी नाही 33 कोटी देवालाही
ज्यांनी दशा संपवून दिशा दाखवण्याचं कार्य ज्या अमरपुरीमध्ये म्हणजे ज्या असणाऱ्या इंद्राच्या दरबारामध्ये ऋषी बृहस्पतीला आणि गुरुवर्याला मान देवाही पेक्षा अधिक होता. गुरुदेवाचाही देव गुरुदेवाचाही देव नाम घेता कळे अनुभव. खरोखर काय सांगावं गुरुचं वर्णन करत असताना. नलगे काशी लागी जावी रूप हृदयी धरावे. नलगे काशी लागी जावे रूप हृदयी धरावे. खरोखर गुरु या विश्वातला तारक आहे, तारक आहे, तारक नाही. यावत 84 लक्ष योनी आणि 4 खाणी मधल्या जीवाला जर मुक्त करायची अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली तर त्या जीवाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत, कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि उद्धारच कुठं होतो? विश्वातल्या पंचतत्वाचा देह धारण करणाऱ्या प्राणीमात्राचा उद्धार फक्त गुरुच करू शकतो. गुरुशिवाय पर्याय नाही. खरोखर गुरु जर बघितलं परब्रह्म स्वरूप आहे, परब्रह्म आहे ती अवस्था. आणि जे कोण जे सुपुत्र असतील, ज्यांनी ज्याचा अभ्यास केला असेल, ज्यांनी अष्टावरणाचं लेणं लिहिलं असेल, ज्यांनी शिवाचार केला असेल, ज्याने षटस्थलाचं आणि एक एक षडचक्र भेदन केलं असेल, त्यालाच त्याचा अनुभव कळाल्याशिवाय राहणार नाही. गुरुचं महत्व वर्णन करत असताना सहस्रमुखाचा वर्णिता सिनला भुईहार झाला कंठीजाच्या. काय वर्णन करावं महाराज. म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूला असंख्य शिवगण कैलास शिखराच्या ठिकाणी बसलेले होते. भगवान शिव व्यासपीठावर विराजमान होते.
जगन्माता पार्वती देवी आणि भगवान शंकराच्या समोर प्रसन्न मनाने बसलेली होती. म्हणजे आमच्या मंडळीसारखं झोपी चालले नाही का? श्वाहार श्वार प्रसन्न मनाने जगन्माता पार्वती बसलेली होती. कुठं? कैलास शिखराच्या ठिकाणी. भगवंता सर्व धर्मासी कोण जो धनी, सर्व धर्मासी कोण जो धनी, ज्ञान विज्ञान वृत्ते दयापासून ते तू भगवंता कैवल्यदानी ते तू भगवंता कैवल्यदानी वर्णी महिमा श्री गुरुचा वर्णी महिमा श्री गुरुचा. अशा प्रकारनं प्रश्न केले भगवान शंकराने. देव उवाच या ठिकाणी सांगितलं, तू भक्तराज म्हणून मी तुला जी काही गूढ रहस्य सांगणार आहे, परम रहस्य सांगणार आहे, शरीराच्या परेच्या परा पश्यंती मध्यमा वैकरी वेद वाचाचारी मौनावल्या याच्या पलीकडे अनिर्वचनीय गोष्ट जे रहस्य तू भक्तराज म्हणून सांगणार आहे, हे मी इतरला कधीच सांगणार, अभक्ताला तर नाही, पण तू भक्तराज आहेस म्हणून सांगतो. सर्व धर्माला कोण धनी आहे? तर खरोखर ज्याची दशा संपवायची असेल, ज्याला दिशा दाखवायचा असेल, ज्याला ज्या जीवाला शिवपदी बसवायचा असेल, ज्याला ज्या जीवाला शिवपदाचं गंतव्यस्थान दाखवायचं असेल, तर गुरुशिवाय पर्याय नाही, गुरुशिवाय मार्गदर्शन नाही. गुरु हा सर्वात मोठा अधिकारी आहे. गुरुची पूजा देहाची नाही, आत्मतत्वाची आहे, त्यांच्या नामस्मरणाची आहे. एका राज्यात महाराष्ट्रातल्याच नाही, भारतातल्याच नाही, तर 3 त्रिभुवनामध्ये गुरुच्या पूजेला कुठल्याही प्रकाराचं छेद नाही. ज्याला अनन्य भावनेने समर्पण अवस्थेने त्या गुरुवर्याला राजा रंक महंत संत सगळेच्या सगळे समर्पण अवस्थेनं सर्व करिता समर्पण, सर्व करिता समर्पण, सर्व करिता समर्पण,
समर्पण देवऋणी हो आपण. सर्व करिता समर्पण देव ऋणी हो आपण. समर्पण कोण कुणाला करावं? समर्पण कोण कुणाला करावं? आपल्यापेक्षा अधिक ज्ञाते आहेत, ज्यांच्यापासून ज्याच्या संगतीमुळे अक्षय सुखाचा लाभ होणार आहे, ऊर्ध्व गती प्राप्त होणार आहे, दुःखाचा नाश होणार आहे, सतचित आनंदाची प्राप्ती होणार आहे. सत असत्याचा नाश करणे, चित्ताच्या ठिकाणी अज्ञान अंधकार दूर करणे आणि सच्चिदानंद स्वरूप ज्याच्या ठिकाणी दुःखच नाही, सदोदित अक्षय आनंदाची प्राप्ती, त्याला सच्चिदानंद स्वरूप ही पदवी. नाव दिसायला 3 आहेत पण पद एकच आहे. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज गुरु होती, परी ते सद्गुरु न होती. ज्यांनी सतचित आनंदाची प्राप्ती करून घेतली आहे, ज्यांनी कावलाचं कैवल्य केले आहे, भवीला भक्त बनवलंय, नराचा हार बनवलंय, मांसपिंडाचा मंत्रपिंड केले, ज्याची दशा संपवली आहे, ज्याला दिशा दाखवली आहे, त्याला समर्पणावस्था झाल्यावर त्याचा योगक्षेम कोण सांभाळते? आपण सहज आपल्या पत्नीला आपण माझं म्हणलं आणि त्यांनी 10 लोकांमध्ये नामस्मरण घेतलं तर जोत्यावरला नकाला ऊन लागू देत नाही, त्याची जीवनभर देखभाल करतो. ज्याने अक्षय सुखाची प्राप्ती करून देतात त्याला समर्पण का होऊ नये? का होणार नाही? तोची करता करविता देव अवघे तुझी सत्ता. काय त्याच्या जर मनात आलं, नराला हार बनवतो नाही, रजाचा गजही करतो, मुक्तही करतो आणि रंकाचा राजाही बनवतो. इतकी अचाट शक्ती ज्या गुरुमाईच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून या विश्वाच्या ठिकाणी गुरु सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. काय सांग? धन्य गुरुराय, धन्य गुरुराय दातविली सोय, 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 धन्य गुरुराय दातविली सोय. दाखविली सोय. अनाथाची माया कृपावंत. अनाथाला सनात करणं, अज्ञानाला ज्ञानी बनवणं आणि कावलाला भवीला भक्त बनवणं, दुष्टाला सुष्ट बनवणं, हे कुणाचं काम आहे? ज्ञात्याचं काम आहे. ज्ञात्याचं नाही तर जे परब्रह्म स्वरूपाची अवस्था आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, जे जे भेटे काय म्हणतात पुढलं पाठ नाही. हा तर जे जे भेटे जीव ते ते मानिजे शिव, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. अशा प्रकारची अवस्था आणि गुरुवर्याच्या अमृत दृष्टीने राहते. अंतःकरणा बिना लाभाविन प्रीती. लाभ कशाचाच मागत नाही, प्रेम इतकं असतं जीवावर. ते गुरु माऊली माझ्या शेतात आले. आज 10 वर्षाचा 12 वर्षाचा कालावधी आहे. सकाळी गुरु माऊलीला फिरवण्यात नेलं. शेतामध्ये पाणी वगैरे होतं, मल विसर्जन करणे वगैरे, हातपाय धुणे. माझी बैल गायी बांधलेल्या होत्या, वैरण कातरून ठेवलेली होती, पोरं घराकडे आलेले होते. मी आणि गाडी आल्यावर आप्पाची जनावर उठले. आप्पा बाहेर दिशेला जाऊन सगळं आले.
व्यवस्था केली, हातपाय तोंड धुवले. तिथं फरशा होत्या, फरशीवर बसले. जनावरं उठल्याबरोबर प्रत्येक 10 जनावरांना ज्यांनी वैरण टाकली. माझ्या कातरून ठेवलेली वैरण होती. म्हणून ज्या जे जीव भेटतील ते शिव अशी अवस्था आणि त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेली होती. नाही यावत 7 राज्याच्या ठिकाणी ज्यांनी भक्तीचा उदय निर्माण केला, भक्तीचं बीज पेरलं आणि शिवभक्तीचं झाड लावलं. ज्या झाडाला पान आलं, ज्या झाडाला फूल आलं, ज्या झाडाला बीजारोहण केलं, अशा प्रकारची शक्ती माझ्या गुरुमाऊलीकडे होते. जर गुरुमाऊली राहिली नसती तर या विश्वामध्ये आणखी अधिक ग्लानी या शिवधर्माला आलेली होती. वीरशैवांचा सिद्धांत सांगणारा महापुरुष या मराठवाड्यांच्या पुण्य पावन भूमीमध्ये राजूर नगरीमध्ये जन्माला आला आणि यावत प्राणी मात्राला अक्षय सुखाचा ध्यास लावून दिला. ज्यांनी अनाथाला सनात केलं. अक्षय सुखाचा लागला ध्यास, अक्षय सुखाचा लागला ध्यास, अक्षय सुखाचा लागला ध्यास, अक्षय ध्यास म्हणून पायास शरणालो देवा संसाराचे भिणी. कैलासीचे केली बाबा ध्यास गुरुमाऊलीनं लावली. किती काय त्यांच्याकडे जादू असेल, त्यांच्याकडे काय शक्ती असेल. एक बार जर दृष्टीनं बघितली त्या माऊलीनं त्या बालकाकडे तर कासवीच्या पिल्ल्याची दृष्टी आणि कासवीची दृष्टी जर एक झाली तर तृप्त होत. तद्वत त्या न्यायानं गुरुमाऊलीची अमृत दिव्य दृष्टी होती. काय प्रेम होत. मी 56 पासूनचा त्यांचा पायिक आहे. 56 ला आमच्या गावातून दिंडी निघाली. शिवलिंग पाटील कितीतरी अभ्यास केले असतील, कितीतरी ब्रह्मानंदी टाळी वाजली असतील, देहाला सांभाळले नसतील. आणि मी काहीच केलं नसेल, मी काहीही केलं नसेल. अनवाळपणा केला असेल. 2 शिवलिंग पाटलाला शिव्या दिला असेल. 2 शिवलिंग पाटलालाच मी शिव्या दिल्या असेल. पण शिवलिंग पाटलानं मला उत्तर माघारी दिलं नाही तर नाही. त्याचा गुण झाला, माझा गुण झाला. हे आप्पाच्या दृष्टीस पडलं. एकाचे होट 2 केले नाहीत. शिवलिंग पाटील तुम्ही गप का बसला म्हणले, तू असं का बेकूपणा केलास म्हणले नाहीत. प्रेमानं कुरवाळले हे जानवळवरची गोष्ट आहे. तुम्ही पकवाज वाजवित होता आणि आमची शिवरानपाळची मंडळी भांडण करत होती, सगळ्याला तुम्हाला माहित आहे. आणि ते मला बोलवून घेतले होते त्यांनी. अशा प्रकारची अवस्था. तुम्ही का बरं बोलत नाही आप्पा? ज्याचं कर्म त्याच्या संग. मला एकच काम आहे बेटा
की गंजलेल्या वस्तू स्वच्छ करायचा आहे, मळालेला देह शुद्ध करायचा आहे. त्यांच्या देहावर जे मलिन बसले माया उपाधीचं तो मळ मला घेऊन काढायचा आहे. मला त्याच्या गुणाची गरज नाही. इतकं प्रेमाने बोलले. प्रेमाचा अंकित प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पाती. प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पाती. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पाती. प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पाती. प्रेमाचा संगती प्रेमळाची. प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पाती. प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पाती. प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पाती. प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पाती. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची. काय प्रेम अवीट आहे, प्रेम आंधळा आहे. नो चॅलेंज. प्रेमाला कुठलाही शब्द नाही, ते आंधळा आहे. प्रेम हे प्रेमच आहे. धन्य या शब्दाला जसं छेद नाही तसं प्रेमालाही छेद नाही. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची. अरे बाबा, काय असेल अवीट प्रेम त्या भगवंतावर, त्या गुरुरायाचं. आणि त्यांच्या अनुषंगानं ज्यांनी सगळे कावलाचं कैवल्य केले. ब्रह्मस्वरूपाची अवस्था कैलासच पृथ्वीवर मृत्यू लोकाच्या ठिकाणी आणले. म्हणून दुसऱ्या चरणाच्या ठिकाणी माझी झेले
रे माझी रे हरी अंजना हरी अंजना माझी रे माझी रे हरी अंजना नेत्र भरिले अंजना निरंजन सामोरले. हा अभंग माझ्या डोक्यात नव्हता, माझ्या कल्पनेत नव्हता. बाबुराव जेवता जेवता आणि बालून जेवता जेवता म्हणले कोणता अभंग येणार, ह्या 10-12 अभंगापैकी कोणता तरी घेतो म्हणलं. हे नाव घेतो ना तो कोणतं आहे, नाही म्हणले आज गुरुरायाचा आहे. त्याच्या पुढे अरे मला पाठ नाही दादा, तुम्ही 4-5 कीर्तन केलं त्याच्यावर, म्हणून तर म्हणून धावलं. मला तिची ही विसरली होती ओळ. मग ती लक्षात आली. खरोखर म्हणलं चला त्याची कृपा आहे ना, भगवंताची गुरुवाऱ्याची कृपा आहे ना. मग हा अभंग सोडवण्यासाठी घेतला. नेत्रा माझी जेणे भरिले अंजन तेने निरंजन सामोरले. अहो हे दिसणारं जग माईक आहे, हा देह माईक आहे. हे संपूर्ण जे जे भेटे भूत ते सगळे नाशिवंत आहे आणि त्याच्यामध्ये चैतन्य शक्ती आहे. तो असणारा परब्रह्म स्वरूप आहे, या विश्वामध्ये भरून उरलेला आहे. व तो प्रोत नाही दशांगुली उरला आहे, सर्वाच्या हृदय मंदिरात आहे. 84 लक्ष योनीचा एक रित्ता सुद्धा ठाव भरून उरला सर्व देव भरून उरला सर्व देव कोण नाही उरला भाव भरून उरला सर्व देव भरून उरला सर्व देव भरून उरला सर्व भरून उरला सर्व देव भरून उरला सर्वदी. सर्व व्यापक असा असणारा परब्रह्म स्वरूप चैतन्य शक्ती सर्वांमध्ये विराजमान आहे. त्याला जन्मही नाही, मरणही नाही, आदी नाही, अंत नाही, ना मध्य नाही. या बाकीच्या सर्व जे जे दिशे ते नासे, न दिसे तेची असे. अशा प्रकाराची अवस्था गुरु माऊलीनं माझ्यासारख्या अज्ञानाला नाही, ज्यांच्या प्रसादामुळे कुत्र्यानं वेद बोललं, ज्यांच्या प्रसादामुळे कावलाचं कैवल्य झालं आणि इतरत्र जातीची मंडळी ज्यांनी आपलं धर्म पालटला आणि आपाच्या चरणापाशी समर्पणावस्था झाली. सर्व करिता समर्पण, 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 सर्व करिता समर्पण. सर्व करिता समर्पण देव ऋणी हो आपण मागून
नये काही वस्तू देव देईल इच्छितो. सज्जना 84 लक्ष योनीमध्ये 4 खाणीमध्ये लक्ष इकडे द्या. 4 खाणीमध्ये जिथं प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, वनचर्य असेल, जल असेल, ज्या ज्या वस्तू 84 लक्ष योनीमध्ये 4 खाणीमध्ये भरल्या, त्या वस्तूचा भोगधारक कोण आहे महाराज? गाय आहे का म्हैस आहे? का वाघ आहे का वाघीण आहे? घोडा आहे का गाढव आहे? या सगळ्याचा उपभोग घेणारा कोण आहे? ज्याचा 3.5 हाताचा उपबादेय आहे, ज्यांनी 84 लक्ष योनी करून अखेरचा मानवाचा जन्म ज्यांनी प्राप्त केला, अशा माणसाला या पृथ्वीतल्या भोगवस्तूचा अधिकार त्या भगवंतानी गुरुच्या द्वारे निर्माण करून दिलेला आहे. खरोखर या सर्वाचा अधिकारी कोण असेल तर तो मानव प्राणी आहे. म्हणून मानवाचा जन्म, मानवाचा जन्म हाचे मला दे, मानवाचा जन्म हाचे मला दे, मानवाचा जन्म हाचे मला दे, मानवाचा जन्म हाचे मला दे. मानवाचा जन्म हाची महाला व उपाय सुलभ सापडला. शतकोटी रोग आहेत शिवलिंग पाटील. अनंत कोटी इलाज करण्याची औषधी तुमच्या हातात आहे, तुमच्या डोक्यात आहे. सुपर माइंड आहे, काय करणार नाही. कावलाचं कैवल्य. अहो तुम्हाला जे ज्या प्रकाराचा संकल्प कराल, ज्या ज्या प्रकाराची आणि रस्ता चलाल, त्या त्या प्रकाराचं गाव तुम्हाला गटल्याशिवाय राहणार नाही. इतका अधिकार कुणाला दिलाय महाराज? मानवा सोडून प्राण्याला दिलाय. बैलाला आमच्या गावात एका पाटलानं, संभाजी पाटलानं बैल आणले 2 लाखाचे महाग 10 वर्षाखाली. तेव्हा 2 लाख म्हणजे लय वाटत. आता काही नाही, गाय बिडर बैल बिडर खडकावर मोहाळ लागले. कशाचं? सोयाबीनचं. कोणी कुणाला म्हणायला तयार नाही. सगळ्याजवळ पैसा झालाय. जे आणलं सकाळच्या परी खाताची गाडी झोपली. 5 गाड्या ओढल्या काळरानातून. त्या बैलाच्या तोंडाला फेस आला. त्या गड्यावनी सांगाय नाहीत काही नाही. दुसऱ्या दिवशी झोपले. ते बैल पाय करून पडलं. जर बैलाच्या जन्माला गेलो, तुमच्या शरीरात जर वेदना होऊ लागल्या, तर तुम्हाला वाचा आहे, तुम्हाला सुखदुःख कळणार आहे. फक्त पूर्वकर्मानं पाप भोगून देह ठेवावा लागणार आहे. पण मानवाचा जन्म इतका इलाज करता येतं. म्हणून सज्जना तू विचार कर. याची देही याची म्हणजे क्षणभंगूर आहे. डोक्यावर टांगती तलवार आहे मृत्यूची. मरण कवनाशी न चुके, गुरु माऊली आम्हाला गेलेत वाटच ना. स्वप्न पडली की काय वाटू लागले. प्रत्यक्षात आम्ही सांगितलो, आमच्या अंतकरणाचा निश्चय होता आपल्या मनाचा की आणि 10 वर्ष आप्पा राहतील. ज्या दिवशी शुक्रवारी, हा शुक्रवार आहे, 3रा दिवस होता आणि लक्ष्म्या झाल्या दिवशी 3 वाजता हजारो लोक होते. शिवलिंग पाटलांनी लोकाला शांत बसवलं आणि आप्पा उपदेश करणार आहेत म्हणून आम्ही सगळीच कंपनी सांगितली. सज्जनो भक्तानो, माझा देह ठणठणीत आहे, मला काहीही झालेलं नाही. तुम्ही घरी जावा, आपापल्या गुरुभक्ती वाढवा. तेच पुण्य, तेच सगळं, आणि तेच तुमची भक्ती मला पावन होईल. इतक्या खडीस्वरामध्ये की ज्यांच्या 25 वर्षाचं ज्यावेळेस उमर होती तेवढी ताकद नसेल, तेवढी ताकद त्यांच्या आवाजामध्ये होती. हे कशाचं प्रतीक आहे? त्यांच्या जपाचं प्रतीक आहे.
त्यांच्या तपाचं प्रतीक आहे, त्यांच्या साधनेचं प्रतीक आहे, त्यांच्या आचरणाचं प्रतीक आहे, त्यांच्या वचनाचं प्रतीक आहे, त्यांच्या डोळ्याच्या दृष्टीचं आणि प्रतीक आहे. म्हणून सांगितलं खरोखर नेत्रा माझी जेणे भरिले अंजन तेने निरंजन सामोले चित्ताचा चैतन्य वाढिले भूतासी धारिले शांतरा. चित्त आचवले म्हणजे चित्ताच्या ठिकाणी जे अज्ञान अंधकार होता, ज्या चित्तामध्ये चैतन्य नव्हतं, अज्ञान होतं, ज्याच्यामध्ये ज्ञान सूर्यप्रकाशला. सत म्हणजे असत्याचा नाश करणे म्हणजे सत. चित्त चैतन्य होणे म्हणजे अज्ञान नाहीच होणे, अज्ञानाचा नाश झाला. आणि सत्य म्हणजे असत्याचा नाश झाला, दुःखाचा नाश झाला आणि सत्याचा उदय झाला. सच्चिदानंद रूप शिव ओम शिव. चित्त आचवले चैतन्य वाढिले. जर एवढी उतार होईल, भुक्ती प्राप्त होईल, मुक्ती तयार होणे, भक्तीची दाशी मुक्ती होते. आणि आई वडिला करून फक्त भुक्ती तयार होते. गुरु निस्वार्थी असतात, कारण त्यांना माहित आहे हा अंश माझा आहे, हा बुडतो आहे, हा मी आणि माझ्यामध्ये बुडतो आहे. माया उपाधीचं गटुड याच्या डोक्यावर बडवलंय, त्याला दूर करावलंय. अशा प्रकारची जिज्ञासू वृत्ती आणि गुरु माऊलीची होती. म्हणून शेवटच्या चरणात सांगितलं
महादेव म्हणे भक्त आणि देव उरला नाही ठाव पाहता तेथे. काय झाली अवस्था? मी आणि तू राहिले ते तू आहेस भगवंता. पूजक आणि पूजा. शिवलिंगप्पा पूजक आणि पूजा कुठला राहील देव? सर्वस्वी तोची. सर्व व्यापक असा असणारा शिव. तिथं भेदच नाही, अभेद अशी अवस्था निर्माण झाली. वंदन आणि वंदिता त्रिपुटी उडाली. ध्येय ध्यान आणि ध्याता त्रिपुटी उडाली. ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान त्रिपुटी उडाली. सर्व चैतन्यमान ज्ञान स्वरूपच झालं. ज्या प्रकारानं सूर्याला अंधार माहित नाही त्याच प्रमाणात ज्ञानाला अज्ञान माहित नाही. माझ्यासारखा एक येडा होता आणि दिवस मोळाय घरला आला. रोज बायको जल्दी येत होती दिवा लावत होती. बायको दिवा लावत होती. आज बायकोला पट्टा तोडायचं काम लागलं, मिरच्या तोडायचं. महाग बसली गाई बैल घेऊन पुढे आला. जे घर उघडल्यावर अंधार दिसू आला. टोपलं घेतलं सारखं बरं खरं का कुरला महाराज म्हणली. अंधार कळला बाहेर. अंधार कळला. काय कळला? अंधार बाहेर कळला. निघाला अंधार त्यांना बाहेर. अहो जिथं ज्या ठिकाणी प्रकाश झाल्यानंतर अंधार, तसं प्रकाशाला अंधार माहित नाही, जसं सूर्याला अंधार माहित नाही, ज्ञानाला जसं अज्ञान माहिती नाही, अद्वैताला द्वैत माहित नाही, सतपुरुषाला कुचाळी कुचष्टा विकार माहित. ते कशाचं प्रतीक आहे? अनुवंशिक लक्षणाचं प्रतीक आहे. नाही, अमृत घटकावर जन्म झालेला आहे. गुरुची कृपा लाभलेली आहे. नाही, कुठल्या तरी आराध्य दैवतेनं करमस्तकी ठेविला. अनंत जन्मीचा सीन गेला. बहुजन्मीचा सीन गेला. अज्ञान अंधकार. स्नान घडले पतिताला. पुढलं सांगा पाटील, मला येत नाही, मला पाठांतराचा नाही. स्नान घडले पतिताला आला. हाय आहे सावधान. मला वाटलं आठवड्याच्या भोवताली पाखरं खाऊन जातात काय की मी आधीच आडाने पेरणारा न शेत करणारा येडा आणि तुम्ही गाफील राहिल्यावर आक्रमण होईल का नाही सैन्याचं? आपल्यावर परसैन्याचं चक्र पडदळ पडेल का नाही? सावधान. गुरुमाऊलीची कृपा आहे प्रत्येकाला. बाबूराव होश मध्ये आलते, त्यांना ते एक अक्षर थोडं इसरलं होतं. पाठ नाही म्हणून नाही, त्याने मलाच वस केल्यात आज या म्हणून. पण होश मध्ये आल्यामुळे ही विसरून गेली. प्रत्येक असं होतंय. नृत्यांगना नाचू लागली, होश मध्ये आल्यावर स्वतःला विसरली. गायक गाऊ लागला आणि तिने सांजोळी पडदीप राग जर लावला तर प्रवचन करणारा गुरु माऊलीच्या नकापासून शिकापर्यंत हृदय मंदिरात जर साठवली मूर्ती तर स्वतःला विसरून जातो. ही अवस्था प्राप्त होणे तुमचं आमचं देणं घेणं नाही. ज्याला लाभली असेल त्याच्यासारखा सत्य शरण, त्याच्यासारखा सत्य शिवभक्त. शिवभक्त नाही, तो प्रत्यक्षात देवाचंच बीज आहे. तोच एक भाग्यवंत जीवन भागवंत
भगवंत आकळीला उमाकांत होऊन या वेडा भोवता भोवता करीन सांगता काज काज त्याचे देव भक्तासाठी वेडा होतो. पार्वतीशी म्हणे शिवभक्ताच्या घरी राहावयाची थोडी वाटे मला मद्रांचल आवडत नाही, नगापृष्ठी वास आवडत नाही, हिमालय आवडत नाही, काशी आवडत नाही. कुठं कोण आवडतंय तर माझे भक्त आवडतात. भक्त म्हणजे देवाचं बीज नाही, भक्त म्हणजेच मी त्याचा आत्मा हे माझा. अशा प्रकारची अवस्था अविनाभाव संबंध. जसा चिखलाला आणि पाण्याला अंतर नाही, जसा जीवाला आणि शिवाला अंतर नाही, ही अवस्था गुरु माऊलीच्या असीम कृपेनं ज्ञानानं त्यांनी ज्या दिशेनं दाखवलंय त्या दिशेनं जर गेलं तर मुक्त होण्याला वेळच लागत नाही. एक माऊली होती आणि बारीक 8-9-10 महिन्याचं वर्षाचं लेकरू होतं, खांद्यावर घेऊन. आणि चांदणं पडलं तर शिमग्याचं दसऱ्याचं चांदणं म्हणजे भारी पडते बरं, सगळा प्रकाश भयंकर राहते. मग जरा पहिलं झाडे होते, आता काय एवढं झुडूप दिनात म्हणून तर पाऊस पडणार गेले, प्रदूषण वाढलंय. मग बक्कळ झाडी होती घराच्या भोवताली, लेकरू रडलालं तेव्हा बाब्या बाळ्या हे ते काय चमकवलंय बघ, ती काय ते तुला धरून देऊ का खेळायला, तुला धरून देऊ का देवा. 2दा-3दा म्हणली, 3ऱ्या भरला बघितलं, खरंच त्या डोळ्या चंद्राकडे बघितल्यावर शीतलता आली, निर्माण झाली. कारण त्या लेकरां दृष्टी गंगेनं पापला, शशीनं ताप जातो, शशी तापम, गंगा पापम, कल्पतरू दैन्यम. कल्पतरूच्या झाडाखाली जर बसून कल्पना केली तर 18 विश्व दारिद्र्य एका मिनिटात निघून जाईल किंवा त्याच्यासारखा राजा कोण होईल. पण ती कल्पना करावं. मग हे कसं भेटतंय तर त्याच्या आचरणावरून, त्याच्या वागण्यावरून. अंतकरणाचा भाव, जैसा भाव तैसा देव, जैशी करणी तैशी भरणी. ही लांब नाही. म्हणून सज्जनो, संयोजकांनी संधी दिली, तुम्ही सगळे सुज्ञ आहात. खेच्चर लोकांची भरती नाही ज्या डोक्यावर त्यांना सांगून देत आहोत. तुम्हाला एकच कळतं, तुमची एक अवस्था आहे, तुम्ही स्वतंत्र आहात. स्वावलंबी जीवन प्रभू सुखाचे सदर, चलाबाई परब्रह्म शिव पावडोळा. तुम्ही स्वावलंबी आहो. काय कशासाठी स्वावलंबी? पाट्या जाऊन लोका धुरा तारण्यासाठी का? पाट्या जाऊन कोणातरी गवत कापून आणण्यासाठी का हुरडा मोडून आणण्यासाठी स्वावलंबी स्वतंत्र आहो का? नाही. तुम्ही एकच स्वावलंबी आहात की जे कर्म करतो त्या कर्मामुळे यावत प्राणी मात्राला आनंद निर्माण व्हावा, त्याचं दुःख जावं, त्याची दशा जावी, त्याला दिशा मिळावी. वा वा वा, शिवलिंगाप्पांनी खरंच मला मार्गदर्शन केले. काय बाबा अप्पांनी पेटी वाजवली, काय बालाजीनं भयंकर उठाण उठवले. का अहो, प्रत्यक्षात स्वर्गातले जे असणारे गंधर्व इथं आलती की काय वाटलं तर मला, तुम्हाला काय वाटलं देव माहिती, मला काय माहिती. पण मला वाटलं तर मी फार असा गहिवरून गेलतो. काय सुंदर गायले हो, काय अवस्था केली हो, काय वेळ लागली नाही. हे सगळं सावट कशाचं आहे? त्या गुरु माऊलीच्या असीम कृपेचं आहे. काय वर्णन करावं भगवंता. माझ्यासारखा अनवाळ कुणी रे मेले, लोकाला शिव्या दिला, समोर शिव्या दिला. महागा कधीच नाही. महागाचं जर कोणी दिले म्हणत जीव, पण समोर बोलल्याशिवाय त्याच्या बापाला राहत नाही. पण प्रत्यक्षात बोलावी सत्यवचन, तरी अंगास येते मूर्खपण. 100 बाऱ्या मूर्खपणा येऊ द्या, पण खरंच बोला असं शास्त्रानं नमूद केले. माझ्या गुरु माऊलीनं ही दिशा दावलेली आहे. म्हणून अनंतकोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू, मनमतादी संत, बसवादी शरण आणि संजीवन समाधी परमपूज्य राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या दिव्य अशा समाधीवर ते माझ्या हृदय मंदिरामध्ये कोटी कोटी वेळा अभिवादन करून मी माझ्या अल्पशा उपदेशाला येथेच विराम करतो. पुरुषोत्तम व अधिक मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह.
परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, श्री क्षेत्र भक्तिस्थळ, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. अखंड शिवनाम सप्ताह, कीर्तन महोत्सव, परमरहस्य पारायण सोहळा. प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट. पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा.